आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। यातला सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे आणि ज्याबद्दल वारंवार विखे पाटलांनी, त्याचप्रमाणे त्या खासदार आधीचे त्यांनी पण आणि इथले सगळे आमदार खासदार याचा पाठपुरावा करतात आहेत। या रस्त्यामध्ये हा जो आपल्या अहमदनगरपासून तर शिर्डीपर्यंतचा हा जो रस्ता आहे हा अडचणीचा आहे। काय मलाही कळत नाही। आतापर्यंत 3 कॉन्ट्रॅक्टर आले आणि तिघांनाही टर्मिनेट करावं लागलं। आता 4थं टेंडर काढलेलं आहे। आमचा हा नाईलाज आहे की सरकारी नियमामध्ये मी सगळे टेंडर करून ट्रान्सपरन्सीने काम करतो आणि त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत। आणि आता मी सूचना देईन की या 3ही कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा, त्यांची बँक गॅरंटी जप्त करा आणि ते पुन्हा कुठल्याही कामात येत्या आधी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कारण याचा लोकांना त्रास होतो। आणि आता नवीन टेंडर पुन्हा काढलेलं आहे। ते चांगल्या माणसाला जाणं आमच्या हातात नाही, कारण टेंडर कोण कसं भरतं ते काही सांगता येत नाही। पण याच्यानंतर हे काम मला वाटते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांवर आपण चांगलं होईल। आणि बरेच दिवसापासून या रस्त्याचं जे भिजत गोंगडं पडलं आहे, ज्याच्याबद्दल मलाही अतिशय वाईट वाटतं। दरवेळेला येताना मलाही पण या गोष्टीचं नेहमी हे वाटतं की हे कसं रखडलेलं काम आहे, त्यामुळे याचंही सोल्युशन निघेल। सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, चेन्नई या हरित मार्गावर विशेषतः हा भारतमालामध्ये हा प्रकल्प होता। एकंदर ही लांबी 1600 किलोमीटर आहे आणि नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजनाला काही मी येणार नाही, कारण मलाच लाज वाटते येण्याची। कधी असं काम होत नाही। पण आता या 3ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू। त्याचं टेंडर झालेलं आहे म्हणतात हे, पण माझा विश्वास नाही तर सुरू झालं, कारण एखाद्या गोष्टीला नाट लागला तसा हा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला, त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल। पण याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे हाही रस्ता तुम्हाला उत्तम क्वालिटीचा तयार करून मिळेल असा विश्वास देतो। आणि मनमाड ते विशेषतः धुळे हा जो रस्ता जाणारा होता अहमदनगर BOTचा, तोही आता 4 लेनच्या ऐवजी मी अधिकाऱ्यांना सूचना करतो की 30,000 PCUs आहे, तर याला 6 लेन करता आलं तर मधलं जो आपला ग्रेडियंट आहे तो थोडा कमी करता आला तर बघा। पण सर्व्हिस रोड चांगले करून आणि सगळ्या गावांना नीट करून याचा व्यवस्थित DPR तयार करा। पुढल्या 25-50 वर्ष याची अडचण यायला नको याची काळजी घेऊन हा रस्ता आम्ही करू असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। नमस्कार। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।